विभाग 4 भाषाभ्यास प्रश्न 4a भाषिक घटकांवर आधारित कृती या विभागातील विरामचिन्हांचा भाग आज आपण पाहणार आहोत। आपल्या कृतीपत्रिकेत प्रश्न 4a विभागात विरामचिन्हांचा भाग तिसरा असतो। याला एकूण 2 गुण असतात। या प्रश्नात 2 वाक्य दिली जातात आणि त्यात विरामचिन्हे तुम्हाला घालायची असतात किंवा विरामचिन्हे दिली जातात आणि तुम्हाला ती ओळखायची असतात। यापैकी कोणताही प्रकार तुम्हाला कृतीपत्रिकेत प्रश्नासाठी येऊ शकतो। मुलांनो, हे प्रश्नाचं स्वरूप आणि गुणांचं विभाजन आपण पाहिलं। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण विरामचिन्ह कोणती आहेत याची नावं आणि वाक्यातील वापर याचा अभ्यास करूयात। अजून एक सूचना, आवश्यक असेल तिथे स्क्रीनशॉट काढा किंवा पेन वही घेऊन बसा व आवश्यक त्या नोंदी आपल्या वहीत ठेवा। मराठीत एकूण 9 विरामचिन्ह आहेत। 1 पूर्णविराम, 2 अर्धविराम, 3 स्वल्पविराम, 4 अपूर्णविराम, 5 प्रश्नचिन्ह, 6 उद्गारचिन्ह, 7 अवतरण चिन्ह। यात एकेरी अवतरण चिन्ह व दुहेरी अवतरण चिन्ह यांचा समावेश होतो। 8वं आहे संयोग चिन्ह आणि 9 अपसारण चिन्ह। ही स्लाइड मी मुद्दामून अशी केली आहे कारण विरामचिन्हे ओळखायची झाली तर हा तक्ता तुम्हाला सोपा पडेल। आता आपण विरामचिन्हे व त्यांचे प्रकार पाहत आहोत। प्रत्येक उदाहरणात प्रत्येक स्लाइडमध्ये विरामचिन्हांचा वाक्यात उपयोग केला आहे। तो लाल रंगात दाखवलाय, याची नोंद तुम्ही घ्यायची आहे। आता या चिन्हाचं नाव आहे पूर्णविराम म्हणजेच टिंब। हे वाक्य पूर्ण झाल्यावर वापरले जाते, अर्थात तुमच्या इंग्रजीतील फुल स्टॉप। याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते। मी दररोज अभ्यास करतो। बघा, माझं बोलणं इथं संपलंय म्हणून वाक्याच्या शेवटी बोलणं संपलं हे लेखी स्वरूपात दाखवताना या विरामचिन्हाचा इथे वापर केला जातो। नाव आहे पूर्णविराम। आता दुसरं चिन्ह आहे अर्धविराम। चिन्ह स्वल्पविरामाचं आहे पण त्यावर टिंब दिलेला आहे। याचाच अर्थ असा की 2 छोटी छोटी वाक्य आपण उभयान्वयी अव्ययाने जोडतो तेव्हा हे चिन्ह वापरलं जातं। उदाहरणार्थ, गड आला अर्धविराम हे चिन्हाच्या स्वरूपात येईल आणि पुढचं वाक्य आहे पण सिंह गेला। बघा, यात लाल रंगात वापरलेलं हे चिन्ह दिसतंय ना, तेच ते अर्धविराम आहे। तिसरं चिन्ह आहे ते म्हणजे स्वल्पविराम म्हणजेच कॉमा। बरं, हे चिन्ह कधी वापरतोय तर जेव्हा आपण एकाच जातीचा उल्लेख असलेले शब्द लागोपाठ लिहितो तेव्हा। जसे भारतात गंगा, सरस्वती, कावेरी, गोदावरी या नद्या आहेत असं मला ज्यावेळी सांगावायचं असतं तेव्हा त्या नद्यांच्या नावाच्या मागे हे स्वल्पविराम वापरले जाते। अजून एक उदाहरण मी इथं सांगते। बघा, माझ्या वर्गात साहिल, पियुष, कल्पेश, अनिकेत, सागर हे विद्यार्थी आहेत। आता मी काय केलं तर या नावांच्या मागे स्वल्पविराम दिले कारण ते एकाच जातीचे शब्द मी वाक्यात वापरले आहेत। आता स्वल्पविरामाचा अजून वेगळ्या वाक्यातही उपयोग केला जातो। बघा, जेव्हा आपण एखाद्याला संबोधतो किंवा हाक मारतो त्या नावाच्या मागेही स्वल्पविराम दिला जातो। जसे राम स्वल्पविराम इथे ये, किंवा स्लाइडवरचं बघा, श्यामल पुस्तक दे हे नाव घेतलेलं आहे आणि म्हणून नावाच्या पाठीमागे आपण स्वल्पविराम वापरलंय। आता पुढचं चिन्ह आहे अपूर्णविराम म्हणजेच एकाखाली एक 2 टिंब। बरं, हे कधी दिले जातात तर वाक्याच्या शेवटी आपण तपशील देतो ना तेव्हा। म्हणजे मी म्हणते, मुलांनो, नामाचे प्रकार पुढील प्रमाणे, तेव्हा पुढील प्रमाणे सांगताना मी हे अपूर्णविराम वापरते। जसं उद्याचा होमवर्क म्हणजेच गृहपाठ खालील प्रमाणे। आता या प्रमाणे नंतर मी अपूर्णविराम वापरते। पुढचं चिन्ह आहे प्रश्नचिन्ह। हे चिन्ह वाक्याच्या शेवटी पण वाक्यात प्रश्न विचारला असेल तेव्हा वापरले जाते। जसं
तू कुठे गेला होतास प्रश्नचिन्ह. तुमचं नाव काय, तू कुठे राहतेस वगैरे वगैरे प्रश्नांच्या शेवटी हे चिन्ह वापरलं जातं. हे चिन्ह आहे उद्गार चिन्ह, ज्याला आपण एक्सक्लेमेशन मार्क म्हणतो. बरं, हे वाक्यात केवळ वाक्याच्या शेवटीच नाही तर शब्दाच्या शेवटीही वापरलं जातं. म्हणजेच काय तर मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी हे चिन्ह वापरलं जातं. जसं बाप रे, उद्गार चिन्ह. केवढा मोठा हा साप, पुन्हा उद्गार चिन्ह. आता दुसरं वाक्य बघा. शाब्बास, काय छान खेळलास, तर शाब्बास या शब्दानंतर उद्गार चिन्ह येईल. पुढचं चिन्ह आहे एकेरी अवतरण चिन्ह, म्हणजेच सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. आता हे चिन्ह केव्हा वापरतात तर दुसऱ्याचं मत सांगताना किंवा एखाद्या शब्दावर जोर देताना. जसं गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली, मग चले जाव हे त्यांचं मत आहे, म्हणून चले जाव हे शब्द एकेरी अवतरण चिन्हात लिहायचे आहे. अजून एक उदाहरण देते हा मी. विमलने ताजमहाल पाहिला. आता ताजमहाल या शब्दावर जोर दिला, म्हणून तो शब्द एकेरी अवतरण चिन्हात लिहायचा. आता आपण अवतरण चिन्हातील दुसरा भाग पाहूया, ज्याला दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतात, म्हणजेच डबल इन्व्हर्टेड कॉमा. बरं का, हे वाक्यात केव्हा वापरतात तर जेव्हा आपण बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वापरतो तेव्हा हे चिन्ह देतो. जसं शरद म्हणाला. आता हे शरदचे उद्गार आहेत, तो काय म्हणाला ते, म्हणून शरद म्हणाला नंतर स्वल्पविराम येईल व तो जे काही त्या पुढे सांगणार आहे ते कशात येईल तर दुहेरी अवतरण चिन्हात आहे. जसं शरद म्हणाला मी सहलीला येईन. आता शरद म्हणाला नंतर तो जे काही म्हणाला मी सहलीला येईन हे कशात येईल दुहेरी अवतरण चिन्हात. येईन नंतर वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्यायचा आणि दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करायचं. आता दुसरं वाक्य घेऊयात. आई म्हणाली आता खेळ पुरे, अभ्यासात लक्ष दे. आता हे आईच्या तोंडचं बोलणं आहे, म्हणजेच उद्गार काय येणार दुहेरी अवतरणात. समजलं. हे आहे संयोग चिन्ह. मुलांनो, जेव्हा आपण दोन शब्द जोडतो तेव्हा हे चिन्ह वापरलं जातं. जसं विद्यार्थी प्रतिनिधी हा शब्द मला जर लिहायचा असेल तर विद्यार्थी व प्रतिनिधी या दोन शब्दांच्या मध्ये हे चिन्ह वापरलं जातं. आता अजून एकदा हे चिन्ह वापरलं जातं केव्हा तर जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा वहीच्या पानाची शेवटची ओळ म्हणजे ओळीचा शेवट असतो आणि शब्द किंवा स्पेलिंग अर्ध राहिलेलं असतं, म्हणजेच शब्द अपूर्ण असतो, त्यावेळेला हे चिन्ह वापरतात. जसं मला निबंध लिहायला खूप आवडतो असं लिहिताना लिहा हा शब्द अर्धाच होतोय आणि यला हा शब्द खालच्या ओळीत येतोय, तर अशा वेळी अर्धा शब्दाच्या पुढे हे चिन्ह द्यायचंय. बघा स्क्रीनवर अजून एक वाक्य दिले मी. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात आगरकरांचा लेख छापून आला. आगरकरां इतकंच अक्षर शब्द राहिला, चा हे अक्षर तिथे राहत नाहीये आणि म्हणून मी काय केलं हे चिन्ह दिलं रा नंतर आणि चा हे अक्षर खाली लिहिलेलं आहे. कळलं तुम्हाला. यानंतरचं आहे चिन्ह अपसरण चिन्ह. आपण बोलता बोलता लिंक तुटते, म्हणजेच काय तर विचारांची मालिका तुटते. जसं मी गेले होते पण, यानंतर आपण थांबतो व विचार जुळवण्याचा प्रयत्न करत असतो. अशावेळी लेखनात मी गेलो पण यानंतर हे चिन्ह वापरलं जातं. या चिन्हाचं नाव आहे अपसारण चिन्ह. तसेच जेव्हा आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं असतं तेव्हा सुद्धा हे चिन्ह वापरलं जातं. जसं ती मुलगी, आता इथं अपसरण चिन्ह आहे, जिने लाल रिबीन बांधली आहे. पुन्हा हे चिन्ह आलं. ती पहिली आली, म्हणजे बघा पहिल्या वाक्यात मी गेलो पण इथे हे चिन्ह वापरलंय. दुसऱ्या वाक्यात ती मुलगी जिने लाल रिबीन बांधली आहे ती पहिली आली. अशा प्रकारे हे अपसारण चिन्ह दोनही वाक्यांमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारे वापरून दाखवलेलं आहे. तुम्हाला ही चिन्ह कळली असणारच. आता आपण सराव कृती पाहणार आहोत. इथे मी प्रथम उदाहरण सोडून दाखवते, मग पुढली कृती तुमच्यासाठी असेल. पहा, प्रश्न आहे खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
यातील पहिलं वाक्य आहे, अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे, आता यात कोणती विरामचिन्ह येतील? तर मुलांनो, हे कोणाच्या तरी तोंडचं आहे, म्हणून संपूर्ण वाक्य दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजेच डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये करायचे. त्यानंतर अरे हे संबोधन आहे, हाक मारली आहे, म्हणून अरे शब्दानंतर स्वल्पविराम येतोय, कॉमा येतोय. हे एक वाक्य एका गुणासाठी येतं, म्हणजेच या वाक्यामध्ये आपण दुहेरी अवतरण चिन्ह आणि स्वल्पविराम यांचा वापर केला आहे. ही दोनही चिन्ह अर्ध्या अर्ध्या गुणांसाठी येतात. म्हणजे तुम्हाला आता गुणक असे दिले जातात ते कळलं का? आता या वाक्यामध्ये अजून एक फसगत केलेली आहे. या वाक्यामध्ये अगोदरच वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलाय. मग तुम्ही काय करणार आहात? तो तसाच ठेवणार आहात. आता दुसरं वाक्य बघूया. काका हे शास्त्रीय सत्य आहे. हे वाक्य तुम्हाला मी अगोदरच देताना दुहेरी अवतरण चिन्हात दिलेलं आहे. मग आता तुम्हाला का कुठली चिन्ह वापरायची आहेत? तर काका. काका हे काय आहे? तर संबोधन आहे, म्हणजेच त्यांना हाक मारलेली आहे, म्हणून काका शब्दानंतर स्वल्पविराम येईल. आता पुढचं विधान आहे, हे शास्त्रीय सत्य आहे. मग हे वाक्य संपलंय, म्हणून पूर्ण झाल्यावर काय करायचंय? फुल स्टॉप, म्हणजेच काय द्यायचं आहे? पूर्णविराम द्यायचा आहे. बरोबर ना? आणि वाक्यात अगोदरच दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे, ते तसंच ठेवायचंय. म्हणजेच हे स्वल्पविराम आणि पूर्णविराम या दोघांना प्रत्येकी अर्धा अर्धा गुण दिलेला आहे. आता आपण ही पुढची कृती पाहूया. यामध्ये आपल्याला विरामचिन्ह दिली जातात आणि ती ओळखून लिहायची असतात. 4 चिन्ह 2 गुणांसाठी येतात. बघूया. आता खालच्या टेबलमध्ये म्हणजेच रकान्यामध्ये आपण चिन्ह दिले आणि चिन्हांचा कोणता प्रकार आहे ते ओळखून लिहिणार आहोत. सांगा बरं. पहिलं चिन्ह कसलं आहे? एकेरी अवतरण चिन्ह. दुसरं चिन्ह आहे, तुम्ही ते ओळखलंच असेल, पूर्णविराम. आणि तिसरं चिन्ह आहे उद्गार चिन्ह. कळलं आता तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप? चला तर आता पुढील स्लाइडवर दिलेली कृती तुम्हाला करायची आहे. तर आहात ना तयार? चला तर मग स्क्रीनशॉट काढा आणि वहीत कृती करा. ही सराव कृती तुमच्यासाठी आहे. चिन्हांची नावं तुम्हाला लिहायची आहेत. झाला स्क्रीनशॉट काढून? चला तर मग जाऊयात पुढे. यात वाक्य दिली आहेत, त्यातील विरामचिन्हांची नावं ओळखून तुम्हाला लिहायची आहेत. मी मुद्दामूनच विरामचिन्ह वेगळ्या रंगात दिली आहेत, म्हणजे तुम्हाला ती पटपट ओळखून लिहिता येतील. तर काही वाक्यात एकच चिन्ह दिलंय, हे लक्षात मात्र घ्या. चला तर मग झाला का स्क्रीनशॉट काढून? नेक्स्ट स्लाइड. यात सुद्धा विरामचिन्ह ओळखायची आहेत. झाला स्क्रीनशॉट काढून? नेक्स्ट स्लाइड. आता यात वाक्य दिली आहेत आणि तुम्हाला विरामचिन्ह वाक्यात घालून वाक्य पुन्हा लिहायचे आहे. समजलं? चला तर मग घ्या स्क्रीनशॉट काढून. झाला. इथे हा विरामचिन्हांचा भाग आपला संपलेला आहे. अशा प्रकारे आपल्या कृतीपत्रिकेत किंवा प्रश्नपत्रिकेत तुम्हाला 2 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. समजलं?